हरी सर. हॅलो हरी सर. दिशा मॅडम, माझ्याकडून चूक झाली. प्लीज मला माफ करा. तुम्हाला किर्लोस्करांचा बदला घ्यायचा ना, मी तुमची मदत करतो. अरे देवा, हरी सर दिशा मॅडमच्या ताब्यात आहेत. आता मी कसं जाणार त्या मुलांपर्यंत? ती मुलं नेमकी कुठं आहेत ते बी मला माहित नाही. मी आता चुकणार नाही. प्लीज प्लीज माफ करा. तुमच्या विरोधात नाही जाणार मी. प्लीज. हवं ना तर इथे या फॅक्टरीच्या गोडाऊन मध्ये मी राहीन. मी हमाली करेन इथे. मी आणि माझा भाऊ आयुष्यभर हमाली करत इथे इथे बेसमेंट मध्ये राहू. पण प्लीज प्लीज साईला सोडा. प्लीज. पत्ता कळलाय. आता मला त्यांना वाचवायला हवं. तुला तुझ्या बारक्या भावाचा जीव खूप प्यारा आहे ना, मग तू एक काम कर. माझ्या पायावर डोकं ठेव आणि माझी माफी माग. कारण तू चीटिंग केलीस माझ्यासोबत. ते बघ फिल्म्स मध्ये दाखवतात असं पायावर नाक घासून 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 माफी मागतात. तसंच कर पटकन. चल. ओ हरीश बाबा, एवढा कसला विचार करताय? फक्त नाक तर घासायचंय, दोघांचा जीव वाचेल. मग मी तुम्हाला सोडून देईल. चल 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 पटकन. करतो मी करतो. ए गप. माझं जर त्या प्रीतम सोबत लग्न झालं असतं ना, तर लग्नानंतर मी त्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला गावभर माझं पेट बनवून फिरवणार होते. पण तुझ्या मूर्ख पारूमुळे माझा तो पण प्लॅन फ्लॉप झाला. आता तिची शिक्षा पण तूच भोगायची. चल आता तू माझ्यासाठी पेट बन. कुत्रा बन कुत्रा. मज्जा येणार. चल कुत्रा बन कुत्रा बन. तुम्ही साईला सोडाल? मी कुत्रा होतो. मी तुमचा कुत्रा होतो. पण प्लीज साईला सोडा. सगळं करणार यार, सगळं करणारी तुझी लास्ट पनिशमेंट आहे. चल ना पटकन कर. कुत्रा बन. हा हा आधी शेकेंड शेकेंड शेकेंड. त्या हाताने ये. भो कर. डोकाला. शेपुडालो जास्त आलो. हरीश, हे बघ मला काय सापडलं. हरीश सापडला. कोणाला फोन लाव? पारूला फोन लावलायस तू? पारू पण येते का इथे? वाव, पारू पण येते इथे. पारू येणार. बरं झालं, ती पण येते. तिचा पण एकदाचा मॅटर ना एंड करून टाकते मी आज. इकडे बघ. काय वाटलं मूर्ख आहे मी? त्या अनुष्काने तुला पारूला चापकाने फोडायला सांगितलं होतं, तेव्हा फक्त अशी मारण्याची ऍक्टिंग केलीस तू. जेव्हा त्या कणीला थोबडवायला लावलं होतं तेव्हा स्वतःच्या थोबाडात लावून घेतलीस. आता हे तर नवीन सापडलास. तुला काय वाटलं मी मूर्ख आहे? मला काही कळणार नाही, दिसणार नाही? अरे धडधडीत समोर दिसला मला फोन. आणि तुला जर असं वाटत असेल की ज्या सिच्युएशन्स मध्ये मी तिथे स्वतः नसते तर त्या गोष्टी मला कळणार नाहीत, मी दिशा आहे. सगळीकडे सीसीटीव्हीज असतात माझे, सीसीटीव्हीज. त्यामुळे आता या कामाची पण शिक्षा तुला भोगावी लागणार. काय करूया बरं? त्या गणीला थोबडवायला लावलेलं होतं तेव्हा कसं स्वतःच्या थोबाडात लावून घेतलीस? ते आता परत करायचं. चल थोबडव स्वतःला. सुरू. बावळट, थांबू नको, थोबडव. चल.
हरीश यार, किती बावळट आहेस तू. मी तुला बोलले होते नाही तुझी शेवटची शिक्षा होती. ऑलमोस्ट शिक्षा संपलेली तुझी. मी तुला माफ करणार होते, तुला आणि तुझ्या भावाला सोडणार पण होते. पण ॲज युजल अतिशहाणपणा नडला. हिरोगिरी दाखवायची होती ना तुला, दाखवलीस, सापडलात. आता बसा बोंबलत. आता मी तुला आणि तुझ्या भावाला नाही सोडणार. हॅलो हॅलो. त्या हिल्याचा माझ्यापेक्षा जास्त विश्वास तर पारूवर आहे आणि तिने ते वेळोवेळी सिद्ध केलेलंच आहे. अनुष्का, ही तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे. बोलताना थोडा विचार करत जा. एका निरागस मुलीवर तू अत्यंत घाणेरडे आरोप केलेस. त्यामुळे यापुढे काय करायचं हे मी तुला सांगायची गरज नाही. आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी. आणि सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट, आज तुमच्या सर्वांच्या समक्ष मी पुन्हा एकदा पारूला किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करते. आणि आजची गोष्ट नाहीये ही. माझ्या दिशाला हे घर सोडून जावं लागलं ह्या पारूमुळे. तिची काय अवस्था केली होती ना हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि आज त्या भिक्करड्या पारूने माझ्यावरती आवाज चढवला, तेही त्या अहिल्यासमोर. हाऊ डेअर शी. नाही, पण इतक्या सहजासहजी नाही सोडणार आहे मी त्या पारूला ना त्या अहिल्याला. यार, पण त्या गनीला किडनॅप करून ना दिशाने घोळ घातलाय. माझी विनंती आहे, तुम्ही एकदा यांची चौकशी करा. समजा चित्र स्पष्ट होईल. एक मिनिट. पण जर अहिल्याने जरा जरी चौकशी केली तर तिला माझ्या आणि दिशाच्या नात्याच्या सत्याबद्दल कळेल. सगळ्या गोष्टी माझ्या विरोधात जात आहेत. मला लवकरात लवकर इकडून बाहेर पडलं पाहिजे. जर अहिल्याच्या तावडीत मी सापडले तर ती मला सोलून काढल्याशिवाय राहणार नाही. अनुष्का, तू सगळ्या बाजूनी अडकत चालली आहेस. तुझा बळी जाण्याआधी तुला इथून बाहेर पडलं पाहिजे. मी अनुष्काबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही. पण देवी आई, आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागल. या अनुष्का मॅडमनी तुमच्या डोळ्यांवर विश्वासाची आणि पिरमाची पट्टी बांधली देवी आई, म्हणून तुम्हाला सत्य काय आहे ना हे दिसत नाही. या अनुष्का मॅडम जशा दाखवतात तशा अजिबात नाहीये. त्यांच्या मनात आपल्या समद्यांबद्दल लई द्वेष आहे. मला सतत असं का वाटतंय की माझ्याच घरात माझ्या नजरेआड काहीतरी घडतंय, ते मला दिसत नाहीये. फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावर, नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची येळ येईल. देव करो ना अशी येळ कुणावर बी नको यायला. कधी कधी प्रत्यक्ष पुराव्यांपेक्षा माणसाचा सबूत लई महत्वाचा असतो. पण आता माझ्याकडे तेवढा येळ नाही. तिकडं काही जणांचा जीव धोक्यात आहे. मी जर का पुरावे शोधत बसले ना तर त्यांचा जीव वाचवता येणार नाही. पारूने मंत्र्यांची मागितलेली शिफारस आज पहिल्यांदा पारू वरच्या आवाजात बोलली. त्यात गेल्या काही दिवसात आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्यांचा नक्कीच एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, पण मला ते अजून दिसत नाहीये. तो लहान आहे ना, लहान मुलांना असं बांधून ठेवतात. सोड पहिले त्याला, सोड. तुला अक्कल आहे का जरा तरी? किती लहान आहे तो.
फुलं देवाघरची फुलं असतात, त्यांना असं बांधून ठेवतं का कोण? ये बाबा, ती नाजूक स्किन आहे याची, असं नाजूक आहे बिचारा, आणि याला एवढा वेळ बांधून ठेवलं होतं. खरंच मूर्ख आहे. ए बाबू, त्या बॅड अंकलने तुला बांधून ठेवलं ना, तो मिशीवाला ना, तो बॅड अंकल आहे. पण मी चांगली आहे. मी बघ तुला सोडून इकडे घेऊन आले, मग आपण आहे ना फ्रेंडशिप करूया. माझं नाव दिशा. तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय? हरीश, बिचाराला बोलता ऐकता येत नाही. तू किती मूर्ख आहेस. बंद, तुला नीट नाही वागता येत. तर मला सांग, मी तुला जर आत्ता मारून टाकलं तर याच्याकडे कोण लक्ष देणार? किती हाल होतील याचे. कोण याला सांभाळणार? बिचारा एकटा पडून जाईल ना तो. पण काय करूया? आपण एक काम करू शकतो. तुझ्या सोबत त्याला पण मारून टाकूया. नाही दिशा, लहान मुलं आहे का ते? नाही यार, मज्जा नाही ना येते त्यात. ए, तुला मज्जा येते? ए, तुला येते मज्जा? हा? बोल. बोलू नाही शकत, ऐकू नाही शकत. एनिवे युजलेस, याला मारूनच. नाही दिशा दिशा दिशा, तू सांगशील ते करायला तयार आहे मी. तू सांगशील ते करायला तयार आहे, प्लीज. मला काय बी करून लवकरात लवकर हरीश सरांपर्यंत पोचायला पाहिजे. या दिशा मॅडम काय बी करू शकतात. पारू कुठे निघाली अशी गडबडीत? तू गाडी थांबव. पारू, आदित्य, तू बोल तिच्याशी, मी मोहनकडे बघतो. हा. पारू कुठे निघालीस अशी गडबडीत? आदित्य सर, हरीश सरांचा फोन आला होता. थांब अनुष्का. अनुष्का, असं चोरासारखं लपून छपून तेच लोक जातात ज्यांनी काहीतरी चुकीचं केलं असेल. तू काही चुकीचं केलंयस का? नाही, मी कुठे चोऱ्यासारखी चालली आहे. मॅम, तुम्ही पारूचं ऐकून प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका. हे बघ, पारू उगाच कोणावरही असे आरोप करणार नाही. मॅम, पण ती तुमच्यावरती आवाज चढवून बोलत होती. सत्याचा आवाज मोठाच असतो. अनुष्का, हे बघ, तू या घरची होणारी सून आहेस, त्यामुळे पारूने जे काही आरोप केलेत ते खोटे ठरावेत अशीच माझी मनापासून इच्छा आहे. पण हे सगळं क्लिअर होईपर्यंत तू हे घर सोडून कुठेही जाऊ नयेस असं मला वाटतं. पण माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी ती मिस नाही करू शकत. हो, पण ती इम्पॉर्टंट मीटिंग उद्यासुद्धा होऊ शकते. आत्ता किर्लोस्कर कुटुंबासोबत जे काही घडतंय त्यात मी कुठल्याच प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीये. मॅम, मला सावित्री, अनुष्का मॅमना त्यांच्या रूमकडे घेऊन जा. आणि जोपर्यंत मी सांगत नाही त्या या घरातून बाहेर जाणार नाहीत हे बघायची जबाबदारी तुझी. हो मॅडम. मॅम, तुम्ही जे काही करताय ना ते योग्य नाही आहे. अनुष्का मॅडम, चला. मी अनुष्कासोबत योग्य करतेय ना? पारू ज्या विश्वासाने बोलली अनुष्काबद्दल त्यात तथ्य दिसत होतं. पुरावा भले नव्हता. दिशाच्या बाबतीतही मी तिचं ऐकलं नव्हतं. मला आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. पारूशी बोलायला हवं. आईला मोहन बरा आहे ना? हो, मोहन बरा आहे,
पण तुला घ्यायला लायब्ररीत आदित्य आला होता ना, तो कुठे आहे? आला होता, पण पारू कुठेतरी गडबडीने बाहेर जात होती म्हणून तिच्यासोबत बोलतोय. बिचारी खूप टेन्शनमध्ये दिसत होती. आदित्य सर, आपल्याला लवकरात लवकर दिशा मॅडमच्या फॅक्टरीपर्यंत पोचावं लागेल आणि तिकडचं गोडाऊन शोधावं लागेल. मला लई भीती वाटते दिशा मॅडमची. नको काळजी करू, चल तू ये. तर काय करता येईल त्याने मला पण मज्जा येईल आणि तुला शिक्षा पण मिळेल. येस, तू डान्स करून दाखव. हा, डान्स करून दाखव, मज्जा येईल मला खूप. ओट ओट ओट, चल नाच, ओट. एक मिनिट यार, पण आपल्याकडे साऊंड सिस्टम नाही आहे. तू नाचणार कशावर? गाणं नाही, नको, माझा आवाज जरा बेसूर आहे. ए, तू गाणं गा, तू नाच रे. डोला रे डोला गा, डोला रे डोला. चल, नाच नाच, ए नाच. डोला रे डोला रे डोला. ए, तुला गाणं गायला सांगितलंय, नाचायला नाही. फक्त गाणं गा. ए, तू नाच. डोला रे डोला रे डोला. ए भाई भाई, असू दे, मी गाते. तुझ्यापेक्षा बरी गाते मी. नाच रे. ए डोला रे डोला रे डोला रे. बस, मी नाचते तसं नाच, ठीक आहे? ए डोला रे डोला रे डोला रे डोला, हाय डोला दिल डोला मन डोला रे डोला. मज्जा आली, मला खूप मज्जा आली. मज्जा आली ना? हा, मला एवढी मज्जा आली म्हणल्यावर मी तुमच्या दोघांवर एक छोटासा फेवर करू शकते. हा, मी तुम्हाला दोघांना एका रूम मध्ये बंद करू शकते. म्हणजे तुम्हाला एकमेकांसोबत खूप सारा टाइम स्पेंड करता येईल. जोवर जगाल तोवर एकत्र तरी जगाल. चालेल मला, मी साई सोबत कुठे पण यायला तयार आहे. कुठेही राहशील ना, आता राहा कुठेही. ए, जा रे यांना रूम मध्ये घेऊन जा रे. आता आतमधली मज्जा घ्यायला जाते. साई, साई, घाबरू नको. हा, आपण लवकरच घरी जाऊ. घरी घेऊन जाईन म्हणे. मी इथून तुम्हाला दोघांना जिवंत जाऊन दिलं तर ना. बावळट. मला खात्री आहे पारू नक्की येईल. अरे, मला तिकडे नाही जायचं. तू तिकडे जा, लई मज्जा कर. अरे, माझ्या गणीला मारलं तुम्ही. मी गणीला नाही मारलं, मी स्वतःला मारून घेतलं. तुम्ही अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम सोबत कसं काय? तू तुझं आदित्य सरांसोबतचं सत्य मला सांगितलं आणि मी इथून निघून गेलो. आणि तिथे मला साई भेटला. ऐकू बोलू नाही शकत, पण हेच आहे ना त्या दिशाने हेरलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या साईला किडनॅप केलं. पारू, पारू प्लीज रडू नकोस. मी आहे ना, होईल सगळं नीट. आपण पोचू वेळेत, नको काळजी करूस. अरे सर, वाईट नाहीये. आय नो. माहित नाही त्या दिशा मॅडम हरीश सरांसोबत आणि मुलांसोबत कशा वागत असतील. आदित्य सर, त्यांच्या आवाजावरनं तर वाटत होतं ते त्यांच्यासोबत काय बी करू शकतात. सर, आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोचायला पाहिजे. हो,
ही लढाई आता कुणाच्या तरी जीवन मरणापर्यंत आली आहे. देवा शक्ती दे.